नमस्कार, मी मनीषाज रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते। तर आता तुम्हाला हे शेंगदाणे दिसत आहेत, तर तुम्हाला असं वाटत असेल की आज आपण शेंगदाण्याचे लाडू करणार आहोत की चटणी करणार आहोत की वड्या करणार आहोत। तर तसं काही नाही आहे। तर आता आषाढी एकादशी जवळ आलेली आहे आणि आषाढी एकादशीला घरोघरी भरपूर फराळाचे पदार्थ बनवले जातात, कारण की दोघं वेळेला उपवास असतो। आपण द्वादशीला उपवास सोडतो, त्यामुळे दिवसभर आणि घरात सर्वजण उपवास ठेवतात। त्या दिवशी मोठी एकादशी असते ही। तर मग प्रत्येक फराळाच्या पदार्थांमध्ये जवळजवळ बऱ्याच पदार्थांमध्ये आपल्याला लागतं ते म्हणजे शेंगदाण्याचं कूट। तर आता आपण आज करणार आहोत शेंगदाण्याचं कूट। तर आता तुम्ही शेंगदाण्याचं कूट ऐकल्याबरोबर व्हिडिओ बंद करून देणार असाल किंवा स्किप करणार असाल, तर तसं अजिबात करू नका। तर आज आपण दाण्याचं कूटच बनवणार आहोत, पण ते अगदी स्टेप बाय स्टेप करणार आहोत। याच्या आधीही मी ज्या वेळेला कूट करत होती, ज्या चुका माझ्याकडनं झालेल्या आहेत आणि त्या चुकांमधून मी जे दाण्याचं कूट बनवायला शिकली आहे ते मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे। तो व्हिडिओ कुठेही स्किप करू नका, व्हिडिओ थेटपर्यंत पहा आणि पहिल्यांदाच पाहत असाल तर पहिले सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ थेटपर्यंत पहा। चला तर मग आपण आता दाण्याचं कूट करायला घेऊया। तर शेंगदाण्याचं कूट तसं खूप सोपं असतं। दाणे भाजायचे आणि ते मिक्सरमधून बारीक दळून घ्यायचे, पण ते करण्यापूर्वी आपण थोडेसे शेंगदाणे नेहमी नीट करून घ्यायचे। नीट म्हणजे साफ करून घ्यायचे, कारण की त्यात एक खडे असतात आणि ते खडे अगदी शेंगदाण्याच्याच रंगाचे असतात। त्यामुळे नेहमी शेंगदाणे निवडून घ्यावे, नाहीतर एक खडा जरी दाण्याच्या कूटमध्ये गेला तर आपलं संपूर्ण दाण्याचं कूट खराब होतं। त्यामुळे नेहमी दाणे साफ करून घ्यायचे आहेत। अगदी ह्याच रंगाचा खडा असतो, दाणे छान साफ आहेत। तर आता आपण यांना भाजायला घेऊयात। कढई मी तापत ठेवलेली आहे आणि आता आपण यांना भाजून घेणार आहोत। तर भाजताना सर्वात पहिले आपल्याला एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे, ती म्हणजे कढई गरम करून घेणे आणि त्यानंतर गॅसची म्हणजे आपल्या ह्या गॅसची फ्लेम मीडियम ठेवणे। अगदी फुल ठेवायची नाही आणि अगदी मंद पण ठेवायची नाही, आपल्याला स्टोवची फ्लेम मीडियम ठेवायची आहे। तर यात मी असं शिकलेली आहे मी, ज्यावेळेला फुल गॅसवर आपण शेंगदाणे पूर्ण असं भाजतो आणि मग त्यांना पटापट असे चटके पण लागतात, पटकन जळतात ते आणि वरची साल जळून जाते आणि आतमध्ये ते कच्चे राहतात। तसं झाल्याने दाण्याचं कूट चिकट होतं, अजिबात असं छान लागत नाही। ज्यावेळेला आपण उपवासाला खिचडी करू, साबुदाण्याची खिचडी करू, तर ती अशी गोळा गोळा होऊन जाते, किंवा दाण्याची आमटी केली तर ती अशी पांढरी पांढरी दिसते, तर ती त्या कारणामुळे दिसते। तर आपण एकदम फुल गॅसवर कधी शेंगदाणे भाजायचे नाही, कारण ते आतमध्ये कच्चे राहून जातात। शेंगदाणे आपले खूप छान भाजले जात आहे, तुम्ही पाहू शकता छान। आणि अगदी त्यांना असं मीडियम फ्लेमवर भाजल्यामुळे असं तेलकट पण दिसत आहेत, म्हणजे असे पूर्ण कोरडे नाही होते। मीडियम फ्लेवरच खूप सुंदर दाणे होतात आणि ते आपोआपच भाजले जाताच त्यांचे असे दोन खापा पण होत आहेत आणि त्याची सालही अलगद निघते। खूपच छान त्यांची जी चकाकी आहे ती व्हिडिओत नाही होते, मी केला प्रयत्न तुम्हाला दाखवण्याचा, खूपच सुंदर। तर या पद्धतीने आपण अजून एक 2-3 मिनिटांना छान भाजून घेऊ। दाणे आता छान भाजले गेलेले आहे। आता आपण यांना एका ताटात काढून घ्यायचं आहे, यांचा रंगही बदलला आहे। आता यांना आपल्याला बाजूला काढून घ्यायचं आहे आणि आता या पद्धतीनेच आता आपल्याला पुढचे शेंगदाणे भाजायला घ्यायचे। आता मी हे दुसरे भाजायला घेते आहे। तर पहिल्या तुम्हाला मी सांगितलं, आपण जे पहिलं ताट भाजलं त्यावेळेला की फुल गॅस ठेवला तर भाजल्यावर आपल्याला दाण्याचं कूट कसं होतं ते। तर आता मला सांगायचं आहे, आपण पूर्ण मंद गॅस केलं, अतिशय एकदम कमी गॅसवर कधी भाजले तर दाण्याचं कूट आतपर्यंत एवढे ते भाजले जातात, तर इतके कोरडे होतात, तर त्यातला ऑइलीपणा जो असतो, शेंगदाण्याचा तेलकटपणा जो असतो, जो मऊपणा असतो तो सर्व निघून जातो आणि दाण्याचं खूप असं कोरडं आणि भरभरीत होऊन जातं। आणि ज्यावेळेला आपण खिचडीला वापरतो तर ती अगदीशी भरभराट होते, साबुदाण्याचे दाणे वेगळे दिसणार, कूट वेगळं दिसणार, असे सुंदरसं मेळ नाही धरत आणि असं छान नाही लागत। तसंच त्याप्रमाणेच आपण आमटी केली तर आमटीत पण कूट खाली बसून जाणार आणि पाणी वर राहणार, अशा काहीतरी छोट्या मोठ्या चुका होऊन जातात। हे कमी गॅस केलं तर तसं होतं। आपण मीडियम फ्लेमवर आता हे दाणे भाजून घ्यायचे आहे। दाण्यात आपलं सर्व छान भाजले गेले आहे। आता आपण गॅस बंद करून द्यायचा आहे आणि आता हे शेंगदाणे भाजले गेले आहेत, पण आता याचं आपल्याला लगेचच कूट नाही करायचं आहे। आता हे गरम आहेत, लगेच कूट केलं तर सगळं चिकट होऊन जाईल, अगदी गोळा बांधला जाईल। तर आता आपल्याला यांना एका कापडावर
गार करत ठेवायचं आहे। आता आपण ते 15 मिनिटासाठी छान गार करून घ्यायचे आहे। मस्त पसरवून द्यायचे आहे म्हणजे पटकन गार होऊन जातील। तर शेंगदाणे छान गार झालेले आहे। तर आता आपण यांना एखाद्या जाड खलबत्ता घ्या किंवा तांब्या घ्या, त्याच्याने असे छान हलक्या हलक्या हाताने चरडून घ्यायचे आहेत म्हणजे त्याची साल निघून जाते। आणि साली सकट कधी दळले तर कुठल्याही भाजीत किंवा आंब्यात टाकले तर त्याची साल सारखी वरवर तरंगून येते, त्यामुळे त्यांची साल आपण काढून घ्यायची आहे। सहज निघून जाते, खूप सुंदर भाजल्या गेलेल्या आहेत। आता याची आपण खलबत्त्याने सरडून सर्व साल मोकळी करून घेतलेली आहे। आता आपण याला एका सुपात घ्यायचं आहे आणि सर्व सालापासून मोकळी करून घ्यायची आहे। छान पाकळून घेऊया त्याला। या पद्धतीने पाकळून आपण त्याचे सर्व साल काढून घेतले आहे। छान दाणे तयार झालेले आहे। आता आपण सर्व दाणे तयार करून घेऊया। शेंगदाणे आता पूर्णपणे तयार झालेले आहे त्याचं कूट तयार करण्यासाठी। तर आता आपण लगेचच कूट पण करून घेऊया। तुम्ही पाहू शकता कूट अजिबात भांड्याला चिकटलेलं नाहीये, अतिशय मस्त सुंदर भगराळ छान आणि स्मूथ पण असं झालेलं आहे। पूर्ण कोरडं नाही आणि पूर्ण गोळा नाही, असं छान कूट तयार झालेलं आहे। आता आपण सर्व कूट एका ताटात काढून घ्यायचे। सर्वात पहिले मिक्सरच्या भांड्यातून डायरेक्ट आपण कूट कधीच डब्यात नाही भरायचं, कारण की आपण दळताना ते थोडं गरम झालेलं असतं। तर आपण असं ताटात करून घेऊया सगळं पहिले। पण दाणे छान भाजले की कूट अतिशय छान होऊन जातं मस्तच। तर कूट आपला सर्व तयार झालेला आहे। मी 2 ताटांमध्ये मोकळं करून घेतलेलं आहे, जेणेकरून ते 10 मिनिटात पटकन गार होणार आणि मग आपण ते डब्यात पण भरून देऊयात। खूप छान झालेलं आहे, दिसायलाही खूप सुंदर दिसत आहे। आता आपण असं कूट करून ठेवलं की आपल्या रोजच्या भाजीलाही काळजी मिटून जाते। रोजच्या भाजीची पण वेळेवर पटपट दाणे भाजा, पटकन कूट करा, त्यापेक्षा असं करून ठेवलं, डबे भरून ठेवले की झटपट आपल्या रोजचा स्वयंपाकही पटापट उरकतो आणि मुलांनाही कधीतरी दाण्याचे कूट आणि त्यात थोडी साखर घातली की तेही त्यांना खायला आवडतं। माझ्या दोघं मुलांना फार आवडतं तसं खायला। तर आता आपलं कूट तर तयार झालेलं आहे। आता आपण याला 10 मिनिटासाठी गार होऊ देऊयात। दाण्याचं कूट आता गार झालेलं आहे छान। आता आपण हे डब्यात पण भरून देऊयात। आता आजचा व्हिडिओ तुम्ही पाहिला, तुम्हाला कसा वाटला आहे आणि मग यातल्या माझ्या ज्या छोट्या छोट्या ज्या टिप्स तुम्हाला मी सांगितल्या आहेत त्या तुम्हाला कशा वाटल्या आहेत ते तुम्ही मला कमेंट करून नक्की कळवायचं आहे। आणि आता व्हिडिओ पाहिला आहे, माझी तर आषाढी एकादशीची तयारी झाली आहे, पूर्वतयारी। आता तुम्ही पण लगेचच करायला घ्या। आणि आजचा व्हिडिओ आणि आजची रेसिपी खूप छोटीशी आहे, पण बारीक बारीक टिप्स आहेत त्याच्यामध्ये। तो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आहे मला कमेंट करून नक्की कळवायचं आहे। रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। कमेंट करायला विसरू नका। चॅनलला नवे असाल तर पटकन सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला अशाच नवे जुने रेसिपी पाहायला मिळतील। थँक्यू।